समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करताना पोलिसांना गणपती उत्सव, मोहरम सण, इतर सणांसह अनेक सणांचा आनंद घेता येत नाही. मात्र आषाढी यात्रा या खाकी वर्दीलाही आपल्यातील हरिनामाच्या ओढीची आठवण करून देते. यातूनच अहमदनगरमधील पोलीस वारकऱ्यांची सेवा करून जगात खऱ्या अर्थानं सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणाऱ्या पांडुरंगाचा धावा करतात. पोलीस स्टेशनला अधिकारी कोणीही येवो, नगर शहरातील MIDC पोलीस स्टेशनमध्ये मात्र ही परंपरा चालूच आहे. दिंडी म्हटलं तर टाळ मृदुंग आणि विठ्ठलाचा धावा हे आलंच. या दिंडीत खुद्द जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा, उपाधीक्षक आनंद भोईटे आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी टाळ हातात घेऊन वारकऱ्यांबरोबर विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. या दिंडीचं नियोजन पोलीस करत असून त्यांना रात्रीचं भोजन आणि निवासाची व्यवस्था देखील पोलिसांमार्फतच करण्यात येते. याविषयी पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी अधिक सांगितले. आपल्या जिल्ह्यातून बरेच दिंड्या जे आहे पंढरपूरकडे जातात आणि दररोज यांचे येणे चालू आहे. त्यासाठी सर्व पोलीस स्टेशन स्तरावर चांगले नियोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक दिंडीसोबत ट्रॅफिकचे कर्मचारी आणि तसेच बाकीचे इतर बंदोबस्तासाठी पण कर्मचारी दिले जात आहे. कुठल्या प्रकारची अपघात होऊ नये, कुठल्या प्रकारची दुसऱ्या काही घटना होऊ नये यासाठी सर्वोपरी काळजी घेतली जात आहे. आणि आज रोजी या आपल्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये मालेगाव तालुक्यावरून जे दिंडी आलेलं आहे ते सलग 37 वर्ष झालेलं आहे या ठिकाणी. हे पण एक चांगले अभिमानास्पद भाव आहे की 37 वर्षापासून या ठिकाणी न चुकता या ठिकाणी दिंडी येत आहे, त्यांचे स्वागत सत्कार होत आहे. त्यामुळे एक आनंदचे वातावरण आणि सर्वमध्ये जे जोशचे वातावरण असतो ते निश्चयही अभिनंदनीय भाव आहे. आणि हे जितके दिंडी आहे त्यांच्यामध्ये येणारे सर्व वारकरी यांना कुठल्याही प्रकारची काही अडचण होऊ नये यासाठी पोलीस खाता सदैव प्रयत्नशील आहे आणि भविष्यामध्ये पण राहणार आहे. महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव असलेल्या वारीच्या परंपरेमध्ये सर्व समाज घटक उच्च नीच भेद विसरून सहभागी होत असतात. पंढरीचा विठोबा त्यांच्यासाठी मायबाप असतो. कर्तव्य बजावत असल्यानं पोलिसांना घरी वेळ देता येत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी वारी करणं शक्यच नाही. या वारकऱ्यांच्या सेवेत पांडुरंगाची सेवा करण्याचं भाग्य लाभत असल्याचं MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितलं. छोट्या मोठ्या प्रमाणात आमच्याकडे गेली 38 वर्ष या पोस्ट MIDC येथे श्री क्षेत्र सिद्धेश्वर मालेगाव ते पंढरपूर जाणारी वारी असते. सुरुवातीला 1981 साली 5 भाविक या ठिकाणी वारकरी म्हणून या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीने जीव घातले होते व त्यांचं स्वागत केलं होतं. आज आम्हाला 2017मध्ये 38व्या वर्षात जवळजवळ 500 भाविक या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करून त्यांना महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा साहेब ही जी हे जे वारकऱ्यांची सेवा आहे हीच खरी आम्हाला विठ्ठलाची सेवा आहे असं या ठिकाणी आज भासत आहे. आणि यांची सेवा आम्ही आज जी केलेली सेवा आहे ही प्रभू विठ्ठलचरणी लागो ही भगवंतचरणी प्रार्थना. विठुरायाच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानली जाते. या सेवेतून अहमदनगरमधील पोलीसही लांब राहिलेले नाहीत. मालेगावहून येणाऱ्या सिद्धेश्वर महाराज यांच्या दिंडीची सेवा नगरमधील पोलीस दरवर्षी करतात. एवढंच नव्हे तर वारकऱ्यांसमवेत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पोलीसही हरिनामाचा गजर करतात. फुगड्या आणि टाळाच्या गजरात ठेका धरतात. मालेगावहून येणाऱ्या सिद्धेश्वर महाराज यांच्या दिंडीच्या स्वागताची प्रथा 1981 मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक शेख यांनी सुरू केली. ती आजही पाळली जाते. तर रोजच गुन्हेगारीचा संबंध आणि तपास हे नित्याचंच असतं, पण ही दिंडी कधी येते याची आम्ही नेहमी वाट पाहत असतो. आणि आजच्या दिवशी सर्व विसरून या वारकऱ्यांची सेवा करताना वेगळाच आनंद भेटतो, असं या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी बोडखे यांनी सांगितलंय. हा कार्यक्रम कधी येतो याचे आम्ही सगळे कर्मचारी वाट पाहतो. कारण नेहमी काम असतं आणि काम करत असताना आपल्याला या दिंडीतून आज जो आनंद मिळतो कर्मचाऱ्याला. आणि गेले 38 वर्ष झाले ही दिंडी या ठिकाणी प्रत्येक वर्षी या ठिकाणी येते आणि त्याचं सगळे कर्मचारी आम्ही आनंदाने स्वागत करतो. अधिकारी असतात. आता हा कार्यक्रम गेले 38 वर्षापासून चालू आहे. तर जे महाराज हा कार्यक्रम चालवत होते ते महाराज 2 वर्षापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली. आता सध्या त्यांचे चिरंजीव नाना महाराज हे सगळा कार्यक्रम चालवतात. परंतु नाना महाराज आमचे संबंध 2 वर्षापासून आले त्यात आम्हाला खूप काही असं नाही का आमचं असल्यासारखं वाटतं की आज जो कार्यक्रम आहे तो हा घरातला कार्यक्रम आहे असं आम्हाला सगळ्याला वाटतं. पोलीस स्टेशन म्हटलं की खून, दरोडे, चोऱ्या आणि गुन्हेगार यातच या पोलीस स्टेशनचा वावर असतो. मात्र याच पोलीस स्टेशनच्या आवारात वारकऱ्यांना जेवण खाऊ घालणारे वर्दीतील पोलीस पाहून वेगळंच भक्तिमय वातावरण येथे पाहायला मिळालं. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस9 मीडिया, अहमदनगर.